नमस्कार मित्रांनो, राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून निकषानुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत. 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे. महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 30 ऑक्टोबर 2025 मध्ये प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्त कृषी सहकार विभागाचे सचिव तसेच राज्य बँकेचे प्रशासक यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 6 महिने अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केला आहे. शेतकरी आणि सर्वपक्षीय दबावामुळे समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकीत पीक कर्ज 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन देण्यात आले. 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे. तर 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे हे कर्ज भरल्यानंतरच त्यांचे 2 लाखाचे कर्ज भरल्यानंतर त्यांचे 2 लाख रुपयाचे कर्ज सरकार भरेल. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागू नये यासाठी कठोर निकष लागू करण्याबाबत समितीने विचार केला आहे. त्यानुसार यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या खातेफोड करून कर्जमाफीचा लाभ घेऊ पाहणाऱ्या तसेच 2 हेक्टरपर्यंत शेतीच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात आला आहे. मात्र आता या निकषांना होणारा विरोध लक्षात घेऊन कोणत्याही नव्या अटी शर्ती न घालता पूर्वीच्या योजनेप्रमाणेच याही योजनेचा लाभ देण्याची शिफारस समितीने केल्याचे समजते आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समूह गट शेती, शेतकऱ्यांना वेळेत मदत अशा अनेक उपाययोजनेचा समितीने पर्याय सुचवल्याचे समजते आहे. राज्यातील 52,80,000 शेतकऱ्यांनी हजारो कोटीची पीक कर्ज भरलेले नाही. सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत. सहकार विभाग या अहवालाची पडताळणी करून अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करणार असून त्यानंतर निर्णय होणार असल्याची माहिती आहे. परदेशी समितीने कर्जमाफी संदर्भातील अहवालातून सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचेच निकष पुन्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. धन्यवाद.